पोल्ट्रीविषयी काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? या पोल्ट्रीमध्ये आतापर्यंत कोंबडी बदनाम आहे सगळ्या गोष्टीला. कोण इंजेक्शन मारितं, कोण काय भरतं, कोण काय करतं, कोण काय घालतं. झोपून देत नाही. ते परत खाल्यानंतर माणसाने खाल्ले त्याचे परिणाम माणसावरती होत्या. पण आजची जी बॅच आहे आपल्याकडं 100% अँटीबायोटिक सोडून म्हणजे अँटीबायोटिक फ्री. फ्री, काहीच नाही, 1% सुद्धा अँटीबायोटिक दिलं नाही, वापरलेच नाही. तुम्ही पण नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. अँटीबायोटिक शिवाय कोंबडी तुम्ही मोठी केली. आतापर्यंत जेवढे लोक आहे सगळ्यांनी, कोणी जंटा मारला, कोणी अमिकॅसिन केलं, कोणी काय केलं. मी पण करत होतो सगळ्या बॅचला, असं काही नाही केलं नाही. मी पण केलं. तिसऱ्या दिवशी इंजेक्ट करायचो, पक्षी ट्रेसमध्ये निघून जायचा. नंतर तो परत कसं कुठंतरी बाहेर काढायचा. 100-125 ग्रॅमला त्याला ट्रेस वेल दे, हे दे, ते दे, सगळं देऊन बाहेर काढायचो. पण आजची अशी कंडिशन आहे का त्याला अँटीबायोटिक काय दिलंच नाही. लोक म्हणायचे पहिले का बुवा कोंबड्यांना टेम्परेचरमुळे प्रॉब्लेम येतो. मग आता तुम्ही एसी केल्या सगळ्या तरी प्रॉब्लेम येतात. तो प्रॉब्लेमचा आणि एसीचा काही संबंध नाही. एसीचा फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तुमचं ना इन्व्हायरमेंट कंट्रोलर म्हणजे टेम्परेचर कंट्रोल फक्त तुम्हाला 26चं एक टेम्परेचर प्रॉब्लेम दिलं ना, तुमचा सॉल्व्ह झाला. 26चं टेम्परेचर दिलं ना, तर तुम्हाला ते 26चं टेम्परेचर दिवसा पण भेटतं आणि रात्री पण बरं. भेटतं. आमच्या इथं कसं आहे, आमच्याकडे स्टेबल टेम्परेचर असतं. बरं. एक दिवसा जे राहते तेच रात्रीत राहतं. बरं, मग आता तुम्ही समजा ते झालं, मग तरी पण प्रॉब्लेम काय काय तुमचे वेगवेगळे चालू होत? आता हे जे दिवस चालले ना, हां. हे सगळ्यात जास्त घाण. बरं. म्हणजे इथून पुढचे जे दिवस आहे ना आमच्यासाठी, Batch पाऊस ठेवतच नाही. पडेपर्यंत टेम्परेचर वाढलं का बॅक्टेरियल लोड वाढत चालतो. बरं, बॅक्टेरियल लोड वाढत चालला का व्हायरलचं प्रमाण वाढत चालतं. बरं. व्हायरलचं प्रमाण चालू झालं का मग डेथ रेशो वाढतो. हा डेट म्हणलं तिथं विषयच नाही परत. किती मॉर्टिलिटी रेशो राहतो? असं जर नॉर्मल जर केला तर तुमचा 10, 15, 20 असं चालू राहतोच. राहतो नाही का. हां. असं म्हणजे नॉर्मली असं काही बरं. प्रॉब्लेम नाही. पण जर आजार आला तर मग 200, 500, 1000 एका दिवसाला अर्धा शेट टेकेल लोकांचे. अरे बाप. एकदा- बरं, सरासरी वर्षभरामधून किती लॉट जातात आमचे 8 लॉट जाते. तुमचे हा. आणि जनरल लोकांचे? त्यांचे 5 किंवा 6. बरं, काय कारण ओपनवाल्यांचे- जास्त जाण्याचं कारण? आमचं कमी दिवसात प्रोडक्शन तयार होतं. ओके, बरं, एक नंबर. 52-54 दिवस ज्यांना लागत आहे ना तिथं हां. आम्हाला 40 दिवस लागतात. बरं, अजून अजून पुढचे 12-13 दिवस वाचतात. एफसीआर जो आहे आमचा वाला, आमचा आत्ताचा माझा एक पूर्वीच सांगा मला, मिल्क चार्जर पूर्वीच सांगा सगळं. मिल्क चार्जर पूर्वीचा आमचा पण चालायचा बरं का, असं काही नाही तरी का पण डाऊन सरासरी. होतं. पण मग तो 50, 55, 60, 62 हां, मॉर्टिलिटी जर जास्त झाली तर मग तुमचं एफसीआर लेवल वाढत चालत. बरं जेवढी मॉर्टिलिटी कंट्रोलमध्ये तेवढा एफसीआर तुमचा कंट्रोलमध्ये. बरं, मॉर्टिलिटी वाढली म्हणजे काय, खाद्य खाऊन पक्षी मिळाला तो कोणत्या कंपनीच्या फायद्याचा आणि आमच्या पण फायदा. बरोबर बरोबर दोघांचे काउंटिंग बरोबर. चुकायची तिथं. बरोबर. आणि इथं कसं आहे, ज्यांनी खाल्लं ना त्याचं वेट येणार आहे काट्यामध्ये, बरोबर. त्याच्यामुळे तुमचा एफसीआर रेशो तुमचा वाला जो Maintain. आहे तो मेंटेन. हां, हां, बरं. आता माझा किती काल काढला तर 1.52, 1.54 होता नाही का. बरं, किती असायला पाहिजे तो? तो अजून 2-1 पॉईंट म्हणजे 2-3 पॉईंट कमी तो असा अंदाजे काढला जातो ना बरं, फार्ममध्ये. बरं. पण ज्या दिवशी 100% कार्ड क्लोज होईल त्यावेळेस आम्हाला तो म्हणजे माझा 1.47, 1.48 आरामशीर यायला पाहिजे असं काही नाही. अच्छा. हां. बरं.